सदण्यासाठी मंत्री गणेशजी नाईक आहेत। नाईक साहेब, खरं तर तुमचं TV9 मध्ये स्वागत आहे। गेल्या अनेक वर्षापासून खरं तर 16 वर्षापासून आपण जनता दरबार भरवत आहेत। आज देखील जनता दरबार आहे, काय भावना? बाब अशी की जनतेच्या अडीअडचणी समजून घेण्याकरता जनता दरबाराचं प्रयोजन आहे। म्हणजे जनतेची कामं चांगले अधिकारी, बहुतांश अधिकारी निश्चितपणे करतात, परंतु काही आपल्या कर्तव्यापासून दूर गेलेले अधिकारी जनतेची परवड करतात आणि त्या तक्रारी घेऊन लोक इथे येतात। जनता दरबारामध्ये सुद्धा येणारे अधिकारी जवळजवळ 95% अधिकारी सकारात्मक दिलेली कामं बरोबर त्या ठिकाणी नेऊन जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या बाबतीत मी समाधानी आहे। आपण पाहतोय की 700हून अधिक जे टोकन आहे सध्या नागरिक समस्या घेऊन आलेले आहेत, कसं पाहतो? प्रत्येक वेळेला लोकांची अडचणी छोट्या छोट्या आणि ते मॅनमेड प्रॉब्लेम आहेत, माणसाने माणसाकरता निर्माण केलेल्या समस्या आहेत। या जर ठरल्या तर या समस्या तिथेच संपतील आणि आज मला आनंद आहे की संपूर्ण पालघर म्हणा, ठाणे म्हणा किंवा नवी मुंबई म्हणा, जवळ 80% समस्यांचं निवारण झालेलं आहे। खरं तर दादा, आपण पाहतो की नवी मुंबईमध्ये काही ठिकाणी बोगस मतदार याद्या आणि मतदार संख्या देखील बाहेर येत चाललेली आहे, तर आपण याबद्दल कारवाई करण्यासाठी काही मागणी करणार आहात का? यंत्रणा सक्षम आहे, विरोधक सुद्धा आपल्या आलेल्या शंका कुशंका तिथे त्या ठिकाणी मांडतायत आणि लोकशाहीमध्ये जनसामान्यांच्या असलेल्या भावनांना वाटचाल करून देण्यासाठी मार्ग मोकळा केला पाहिजे आणि सत्य समोर आणलं पाहिजे आणि त्याच्यात काही वावडं काही नाही आहे। खरं तर नाशिकमध्ये संजय राऊत असं देखील म्हटले आहेत की जे अधिकृत जे घरं असतील किंवा व्यावसायिक असतील त्यांच्यावर तोडक कारवाई सुरू आहे, ती सरकारने कुठेतरी थांबवावी। हे बाब अशी आहे की राज्य सरकारने पूर्वी 2015 पर्यंतची घरं, आता तर 2023 पर्यंतची लोकांनी गरजेपोटी घरं बांधली, त्याच्यावर कारवाई करू नये असं म्हटलेलं आहे, परंतु सर्वोच्च न्यायालयाची किंवा म्हणजे उच्च न्यायालयाची त्या ठिकाणी धारणा अशी की नाही, ही कामं होता कामा नयेत। तर शेवटी माणूस की धर्म लक्षात घेऊन त्याच्यातूनच मार्ग काढण्याचं राज्यकर्त्यांचं कर्तव्य आणि ते करतायत। दादा, खरं तर आपण नवी मुंबईचे शिल्पकार आहात, आता आगामी पालिका निवडणुका देखील जवळ येण्याचे संकेत सुरू आहेत, तर कशी भाजपकडून कशी तयारी आणि कशी चाचपणी सध्या सुरू आहे? तर निवडणुका जाहीर झाल्यानंतर सगळ्या याची भाष्य मी करेन। नक्कीच, धन्यवाद। खरं तर आपल्यासोबत होते मंत्री गणेश नाईक यांची अशी देखील प्रतिक्रिया आहे की निवडणूक जाहीर नंतर याबद्दल जे भाष्य आहे मी ते करेल, अशी जी प्रतिक्रिया आहे ती त्यांनी व्यक्त केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश कांबळीसह मी रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।